बऱ्याच लोकांना वजन नियंत्रणात नसणं, रक्तातील साखर नियंत्रणात नसणं म्हणजे डायबिटीस वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, अपचन, आम्लपित्त, ॲसिडिटी अशा तक्रारी वारंवार जाणवत असतात. अशा लोकांसाठी माझा पहिला प्रश्न असतो की तुम्ही 2 जेवणामध्ये आहारामध्ये काय घेता? म्हणजे अनेक लोकांचं सकाळचं, दुपारचं किंवा संध्याकाळचं रात्रीचं जेवण अगदी व्यवस्थित असतं. पोळी, भाजी, भात, वरण असं परिपूर्ण आहार असतो. पण या 2 जेवणाच्यामध्ये बऱ्याच लोकांना भूक लागते. मग अशा वेळेस ते आहारामध्ये चहा, बिस्किट, फरसाण, मिठाई, नमकीन असं आहारामध्ये ठेवत असतात. बरं, या पदार्थांमध्ये साखर आणि तेल याचं प्रमाण देखील जास्त असतं. खरा प्रॉब्लेम इथेच होतो. बरं, ही जी भूक लागते, या 2 जेवणाच्या मध्ये जी भूक लागते, ही भूक खरी असते का? तर नाही. बऱ्याचशा वेळेला त्या क्रेव्हिंग्स असतात. बऱ्याच लोकांना हे क्रेव्हिंग्स का बरं जाणवतात? तर मानसिक ताणतणाव असणं, झोप पुरेशी नसणं किंवा जो आपण मुख्य आहार घेतो दुपारचा किंवा रात्रीचा, या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण पुरेशा प्रमाणात नसणं म्हणजे जेवण पुरेसं पोषक प्रमाणात नसणं, यामुळे देखील ह्या क्रेव्हिंग्स आपल्याला जाणवत असतात. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आपण आहारामध्ये काय बरं घ्यावं? 2 जेवणाच्या मध्ये आहारामध्ये असा एखादा पदार्थ आहे का की जो पथ्यकारक देखील आहे आणि चवीला देखील छान आहे? नमस्कार, मी वैद्य अतुल गोखरे. बऱ्याच लोकांना 2 जेवणाच्या मध्ये आहारामध्ये काय घ्यावं हे समजत नाही. अनेक लोकांना भूक लागते आणि मग ते फरसाण, नमकीन, चहा, बिस्किट असं काही पदार्थ खात असतात. यामुळे त्यांना शरीरामध्ये अनेक समस्या उत्पन्न होतात. आज आपण आहारामध्ये 2 जेवणाच्या मध्ये एक असा पदार्थ बघणार आहोत की जो पचायला देखील हलका आहे, चवीला देखील छान आहे. हा पदार्थ म्हणजे मुगाचं सूप. आता इथे मुगाचं सूप का? वाटाणा, हरभरा, पावटा का नाही? तर हे वाटाणा, हरभरा, पावटा या गोष्टी हे पचायला जड आहेत, वात वाढवणारे आहेत. पण आयुर्वेदानुसार मूग हे पचायला हलके आहेत, लघु आहेत, पथ्यकारक आहेत, रुचिकारक आहेत, व्रणरोपक आहेत, नेत्ररोग, कंठरोग यामध्ये हितकारी आहेत. त्यामुळे मूग हे आयुर्वेदानुसार एक उत्तम धान्य आपण म्हणू शकतो. बरं, मुगामधून प्रोटीन सप्लिमेंट देखील आपल्याला भेटत आहेत. म्हणजे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा सोर्स भागवण्यासाठी मूग हे उत्तम आहे. साधारण 100 ग्रॅम मुगामधून 24 ग्रॅम प्रोटीन आपल्याला आहारामध्ये भेटू शकतं. आता या मुगाच्या डाळीचं सूप कसं बरं बनवायचं ते समजून घेऊ. भाजलेले मुगाचं पावडर किंवा पीठ करून ठेवावं. साधारण एका पातेल्यामध्ये 2 चमचे तूप, थोडंसं जिरं, हळद, मिरी हे टाकून त्याला थोडं गॅस लावून त्यामध्ये हे मुगाचं पीठ 2 ग्लास पाण्यामध्ये मिसळून त्याला चांगली उकळी येऊ द्यावी आणि ते उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं काळं मीठ, लिंबू असं टाकून कोथिंबीर आवडत असल्यास कोथिंबीर टाकावी. हे मुगाच्या डाळीचं सूप आपण आहारामध्ये घेऊ शकतो. 2 जेवणाच्या मध्ये हा आहार अतिशय पथ्यकारक आहे. बरं, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती यांना देखील हा आहार विशेष पथ्यकारक आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते, अपचन, ॲसिडिटी, आम्लपित्त या तक्रारी देखील कमी होतात. नमस्कार.